या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। फसवणूक आणि धमकावल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या सोहेल हजरत खान पटेल, राहणार कांदा बाजार, अक्कलकोट जिल्हा, सोलापूर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला। MIDC सोलापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध 27 मे 2024 रोजी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 420, 406, 506 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। फिर्यादी सलीम वळसंकर, वय 68, सेवानिवृत्त शिक्षक, राहणार रमाकांत कर्णिक नगर, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सोहेल पटेल हा त्यांचा जुना विद्यार्थी होता। जुलै 2023 मध्ये सोहेलने त्यांच्याशी संपर्क साधला आणि स्वतःला अमेझॉन इंटरनॅशनल कंपनी आणि भारत पे नॅशनल कंपनीमध्ये मोठा गुंतवणूकदार असल्याचे भासवले। त्याने वळसंकर आणि त्यांची पत्नी हसीना यांचा विश्वास संपादन केला। सोहेलने त्यांना एक आकर्षक गुंतवणूक योजना सांगितली। 2.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दररोज 1,000 रुपये बँक खात्यात मिळतील, ज्यामुळे एका वर्षात 3,65,000 रुपये परत मिळतील, म्हणजेच 1,15,000 रुपयांचा अतिरिक्त परतावा मिळेल असे लाभ दाखवले आणि त्यांना जाळ्यात ओढले। 21 ऑगस्ट 2023 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत सलीम वळसंकर यांनी सोहेल पटेलला एकूण 12,50,000 रुपये दिले। त्यापैकी 6,35,000 रुपये फोन पे द्वारे तर 6,15,000 रुपये रोख स्वरूपात दिले। सोहेलने सलीम वळसंकर यांच्या नावावर 3 ID, त्यांचा मुलगा नजीम सलीम वळसंकर याच्या नावावर 1 ID आणि सून समरीन वळसंकर हिच्या नावावर 1 ID असे एकूण 5 ID काढून देण्याचे आश्वासन दिले। या गुंतवणुकी संदर्भात कागदपत्रांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली। सुरुवातीला आरोपीने वळसंकर यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या बँक खात्यामध्ये 1,55,000 जमा केले, परंतु नंतर तीच रक्कम परत आपल्या फोन पे खात्यावर वर्ग करून घेतली। त्यानंतर सोहेल पटेलने केलेल्या गुंतवणुकीचा कोणताही परतावा दिला नाही। विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली आणि अखेरीस मला BP शुगरचा त्रास आहे, तुम्ही मला परत पैसे मागितले तर मी तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन अशी धमकी दिली। या प्रकरणात आरोपी सोहेल पटेलला मे 2025 मध्ये अटक झाल्यानंतर आरोपीने मेहरबान जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज केला होता। या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी आरोपी सोहेल पटेलचा जामीन सशर्त मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कधीर आवटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे बनसोडे यांनी तर फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट रिया शेख यांनी आपली बाजू मांडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।